नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 42,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 26/4/2026 पर्यंत आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी यंग प्रोफेशनल सेकंड या पदासाठी वॅकन्सी जे आहेत निघालेले आहे। SERO प्रोजेक्टसाठी या ठिकाणी मॉनिटरिंग आणि SERO सर्वेलन्स फॉर फूड अँड माउथ डिसीज अंडर नॅशनल ॲनिमल डिसीजेस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत या ठिकाणी या प्रोजेक्टसाठी तुमची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला 42,000 रुपये वेतन जे आहे दिलं जाणार आहे। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 21 ते 45 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। तुम्ही जर SC ST OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला नियमानुसार वयमर्यादेमध्ये सवलत जी आहे या ठिकाणी दिली जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल, म्हणजेच MSc किंवा MBSc झालेलं असेल, मायक्रोबायोलॉजीमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा व्हायरोलॉजी पॅथॉलॉजीमध्ये किंवा वेटरनरी सायन्समध्ये किंवा तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असेल वेटरनरी सायन्समध्ये, BVSc किंवा AS झालेलं असेल, 2 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। निवड तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। अर्ज करण्यासाठी ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। कमिशनर ऑफ ॲनिमल हस्बंडरी डिसीजेस इन्व्हेस्टिगेशन सेक्शन ऑन द नियर ब्रेमेन स्क्वेअर, पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म 26/4/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत या ठिकाणी पाठवायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया तशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।